ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री नागेश्वर. संपूर्ण माहिती व इतिहास खालीलप्रमाणे. नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती व इतिहास. स्थान. नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील द्वारकाजवळ ओखा मंडल तालुक्यात द्वारका बेट मार्गावर वसलेले आहे. हे सागर किनाऱ्याजवळ असून याला दारुका वन असेही म्हटले जाते. धार्मिक महत्त्व. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थळ. श्रद्धेनुसार येथे दर्शन घेतल्याने सर्पभीती व विषाचा प्रभाव नष्ट होतो. भगवान शिव नागेश्वर रूपात येथे पूजले जातात. येथे असलेले शिवलिंग दक्षिणाभिमुख आहे, जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. इतिहास व पुराणकथा. शिवपुराणानुसार दारुक नावाचा राक्षस दारुका वनात लोकांना त्रास देत असे. एकदा सुप्रिया नावाच्या शिवभक्तासह अनेक लोक त्याच्या कैदेत सापडले. सुप्रियाने कैदेत असतानाही शिवभजन चालू ठेवले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले, दारुकाचा वध केला व तेथे ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले. या लिंगाचे नाव नागेश्वर पडले, कारण येथे नागराजाची पूजा प्रचलित आहे. काही आख्यायिकांनुसार हे स्थळ प्राचीन दारुका वन नगरीत होते, जिचा उल्लेख महाभारतात आहे. मंदिर रचना. मंदिर आधुनिक काळात पुनर्बांधणी केलेले आहे, परंतु गर्भगृह प्राचीन आहे. उंच गोपुर, समुद्रकिनारी वारा आणि लाटांचा आवाज येथे भक्तिभाव वाढवतो. शिवलिंग गुहामध्ये असून भोवती नागमूर्ती कोरलेली आहे. दर्शन व उत्सव. महाशिवरात्री येथे मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. श्रावण महिन्यातही हजारो भाविक येतात. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं.